जेव्हा राजकारण करायचं तेव्हा ही मंडळी राजकारण करतात, पण निवडणुका झाल्याच्या नंतर आपलं गाव सांभाळून आपल्या गावाची संस्कृती जपल्या गेली पाहिजे, ते एकत्र येतात. जेव्हा राजकारणाचा भाग येईल तेव्हा आपापल्या परीने राजकारण करतातच लोक, त्याबद्दल नाही. पण देवगाव माळीचा एक आदर्श वेगळा आहे की हे लोक गावच्या कामासाठी एकत्र येतात. जात धर्म पंथ बाजूला ठेवून ही मंडळी जेव्हा सार्वजनिक हिताचं काम असते तेव्हा ही मंडळी एकत्र येत असतात. अतिशय चांगला विषय आहे, एकत्र यायलाच पाहिजेत. आयुष्यभर राजकारण डोक्यात कोण घेतलं नाही पाहिजे, परिस्थिती बदलत जाते राजकारणाची. आणि गावचा जर विकास करायचा असेल तर 1.5 महिना राजकारण असायला पाहिजे. 1.5 महिना झाल्याच्या नंतर आपलं गाव, आपले गावकरी ह्या गोष्टी गावकऱ्यांनी बाळगल्या तर 100% विकास झाल्याशिवाय गावचा काही राहणार नाही. 100% विकास होईलच. आणि देवगाव माळीचा एक आदर्श चांगला आहे की ही मंडळी राजकारणामध्ये कुठेही काही जास्त गोंधळ न करता आपापल्या हिशोबाने काम करत असतात. आता गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. तुम्ही ते हार घालायचं आंदोलन करणार आहे ना, मग पहिले हार घालून घ्या, नंतर आपण बोलून घेऊ. मग ते देवगाव माळीचं म्हणजे लोकशाही मार्गाने आणि गांधीगिरी मार्गाने त्यांचं आंदोलन आहे. भरपूर मंडळी दिसते तुम्हाला पुढं. आणि ही मंडळी या ठिकाणी हार घालून म्हणजे पुलाला हार घालत आहेत. आता वास्तविक हा हार अधिकाऱ्याला घालायला पाहिजे, पण पुलाला हार घालून या ठिकाणी याला घातला चालतं नाही, याला इथं याला हार घालून द्यायचा असं. हा तिथं घातलाच चालतंय. हे हार घालत आहेत मंडळी, हार घालून हो घेऊन टाकून. कैलास भाऊ तुम्ही फोटो काढा ना. हो कैलास भाऊ तुम्ही फोटो काढा ना. हार घालून आंदोलन चालू आहे. हार घालण्याचा कार्यक्रम चालू आहे. पुलाला हार घालून शासनाचा निषेध या ठिकाणी करण्यात येत आहे. अधिकाऱ्याचा निषेध या ठिकाणी हार घालून करण्यात येत आहे. गांधीगिरी मार्गी आंदोलन आहे. सुभानपूर देवगाव माळी मधला जो पूल आहे त्या पुलाचं काम. शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना न्याय, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना न्याय, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना न्याय, बेजबाबदार प्रशासनाचा, बेजबाबदार प्रशासनाचा, लोकशाहीचा नाही तर बेजबाबदार प्रशासनाचा, बेजबाबदार प्रशासनाचा इथंच घ्यायचे का? काय नाव तुमचं? सर्वप्रथम माझं नाव सचिन मोतेकर. सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आपल्या तालुक्याचे पत्रकार माननीय श्री उद्धव फंगाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वप्रथम आमच्या गावकऱ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि या ठिकाणी त्यांचे खूप आभार. गेल्या 3-4 वर्षापासून हे आमचा सुभानपूर आणि देवगाव माळी या रस्त्याने गेल्या वर्षी या नदीला प्रतिचंद्रभागा म्हणून हे नाव देण्यात आलं. अनेक दिवसापासून या ठिकाणी अनेक समस्या उद्भवत आहे. बघायला गेलं तर आमच्या गावाने खूप सहन केलं. गेल्या 5 वर्षापासून हा त्रास सहन करत आहे. इथे अनेक दुर्घटना घडल्या. एक 12 वर्षाचा मुलगा सुद्धा या ठिकाणी या पुलाच्या गंभीर अवस्थेमुळे पडला. शेतकऱ्यांना इकडे जायचं म्हटलं तर सध्या आता पावसापूर्वी तर पेरायचं कसं, नांगरायचं कसं, शालेय या ठिकाणी सुभानपूरहून काही विद्यार्थी येतात, त्यांना शाळेत जायचं कसं हा प्रश्न उपस्थित झालाय. जर हा पूल वाहून गेला तर या ठिकाणी पूर्वव्यवस्था काय, प्रशासन याची जबाबदारी घेईल का? जे आतापर्यंत दुर्घटना झाली याची भरपाई होईल का? कारण की या ठिकाणी प्रशासन याकडे गांभीर्याने घेत नाही, निधी नाही, अशा अनेक कारण आमच्या कानावर आली. आम्ही अनेक प्रस्थापित नेत्यांच्या कानावर सुद्धा या घटना सांगितल्या, पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हे काम झालेलं नाही. मला एवढंच म्हणायचं आहे, आज ही वेळ आली कशामुळे? आज आमचं देवगाव माळी गाव कधीच कोणत्या गोष्टीत जास्त हे करत नाही, पण आज ही वेळ आमच्या जीवावर आली. नरड्यापर्यंत पाणी आलं, पण कुठल्याच प्रकारे न्याय हे प्रशासन देत नाही. मग आज जर आम्ही यापुढे हे शांततेच्या मार्गाने फक्त या पुलाला हार घालायचं काम आम्ही करत आहे. भविष्यात जर या पुलाची जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही प्रशासनाने, तर नागझरीवरचा मेन हायवे रोड या ठिकाणी आम्ही दिवसभर अडवून ठेवू आणि एक या ठिकाणी आमरण उपोषण या मेकरच्या येणाऱ्या ऑफिसवर या ठिकाणी आम्ही करणार आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी आमदार महोदयाला पण विनंती, कृपया आपण लक्ष घ्या. तुम्ही गेले जनता दरबारमध्ये आमच्या गावातील भांदासगिरे साहेब
यांनी हा प्रश्न उपस्थित केला. तुम्ही तिच्यावर कमीत कमी 30 मिनिटं चर्चा केली. त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थेला सांगितलं की प्रश्न मार्गी लावा. मग आमदार महोदय, हा प्रश्न आतापर्यंत प्रलंबित का झाला? जर आता आम्ही पावसापूर्वी करतोय म्हणून ठीक आहे, जर पाऊस सुरू झाला असं तर आमच्या शेतकऱ्यांनी जायचं कसं होतं? म्हणजे प्रशासनाचं असं म्हणणं आहे का इकडे शेतकऱ्यांनी आपले जीव धोक्यात घालून कामं करावी? प्रशासनाने हे लेखी आम्हाला निवेदन देऊन टाकावं की या ठिकाणी आम्ही जे आमचे शेतकरी बांधव आहे की आम्ही याची जीवाची जबाबदारी घेतो, इकडे त्याची जीवाची जबाबदारी घेतो. प्रशासनाने हा मार्ग एकट्या 10 ते 15 दिवसात मार्गी लावा, अन्यथा नाही तर सगळ्यात मोठं आंदोलन हे देवगामाच्या वतीने होईल. या ठिकाणी मी ग्वाही देतो. आज या ठिकाणी सुभानपूर ते देवगामाळे ह्या जोड रस्त्याला जो पूल आहे तो त्या पुलाची खूप गंभीर अवस्था या ठिकाणी झालेली आहे. विषय सांगायचा म्हणजे प्रशासन हे प्रत्येक नागरिकापर्यंत सुखसुविधा देण्याचं काम करतं, परंतु हे शासन चालवणारे जे लोक आहेत, जे प्रशासनाला जे बसलेले अधिकारी आहेत, हे साले हरामखोर आहेत. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळीला जर कोणत्याही ठिकाणी जर का लोकशाही मार्गाने आंदोलन, उपोषणं आणि मोर्चे जर काढावे लागत असतील तर ही वेळ जर या शेतकऱ्यावर, या विद्यार्थ्यावर, या प्रत्येक भारतातील नागरिकावर जर येत असेल तर याला प्रशासन जबाबदार नाही, तर प्रशासन चालवणारे हे बेजबाबदार आहेत. म्हणून या ठिकाणी जर लवकरात लवकर या पुलाचा जर व्यवस्थित जर या पुलाची जर का सोय जर झाली नाही, दुरुस्ती जर झाली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे प्रशासनाला हा रस्ता ज्या विभागाकडे येत आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही खेटराची आणि चपलाची हार घालल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी मी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीच्या वतीने त्यांना जाहीर या ठिकाणी आवाहन करीत आहे. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व गावकरी मंडळींचं, नवयुग मित्र परिवाराचं मनपूर्वक स्वागत करतो. सत्यजित लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक वेळा समस्या सांगण्यात आल्या, परंतु त्या समस्येवर तोडगा निघाला नाही आणि तोडगा न निघाल्यामुळं आज एक तीव्र आंदोलन म्हणून आणि गांधीजीच्या मार्गाने या ठिकाणी शांततेच्या मार्गाने एक आंदोलन करण्याचं युवक मित्रांनी ठरवलं. देवगावमाळे आणि सुभानपूर हा जो रस्ता आहे, या रस्त्याने जात असताना एक पूल त्या ठिकाणी नदीवर आहे. चंद्रभागा म्हणून, प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चंद्रभागेच्या तीरावर आपण सर्वजण या ठिकाणी उभे आहात. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या बाजूला सुभानपूर आहे, या बाजूला देवगावमाळे आहे. देवगावमाळे गावामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या ठिकाणी सुभानपूरहून यावं लागतं आणि सुभानपूरच्या बाजूला देवगावमाळे येथील अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेती आहे. शेतीमध्ये काम करण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी अनेक तारेवरची कसरत त्या ठिकाणी करावी लागती. त्या तारेवरची कसरत करता येऊ नये म्हणून हा पूल होणं अतिशय गरजेचं आहे. 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक अधिकाऱ्याला त्या ठिकाणी सांगण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली नाही. प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केला. पत्रव्यवहार केल्याच्या नंतर लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून असेल, पत्रकारितेच्या माध्यमातून असेल, त्यांच्यापर्यंत ती समस्या पोहोचवण्यात आली, परंतु ना लोकप्रतिनिधींनी ना प्रशासकाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे आज हा दिवस या ठिकाणी उगवला. मित्रांनो, खऱ्या अर्थाने यापुढचं एक तीव्र पाऊल अनेक जणांनी या ठिकाणी सांगितलं, पण पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळींच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो, येणाऱ्या काळामध्ये जर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने जर हा पूल करून दिला नाही तर होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक त्रासाला जबाबदार हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अतिशय तीव्र असं आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या शब्दाच्या मंडळींच्या वतीने देतो आणि थांबतो. धन्यवाद. मागील 3 वर्षापासून सुभानपूर आणि देवगावमाळी गावाची खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जीवनवाहिनी ज्याला म्हणता येईल, दळणवळणाचं साधन या रस्त्यानं शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी या रस्त्याने जातात, परंतु अधिकाऱ्यांच्या अक्षम दुर्लक्षपणामुळे हा पूल या ठिकाणी होऊ शकला नाही. याला कारण अनेक आहेत. आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांचा जनता दरबारामध्ये देवगावमाळीतील अनेक शेतकऱ्यांनी त्यामध्ये भंडासगिरी असतील, अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. खरात साहेबांनी अधिकाऱ्यांना, प्रशासनाला धारेवर धरलं. प्रशासनाला त्यांना शब्द दिला की 8 ते 10 दिवसामध्ये या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकण्यात येईल आणि हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, परंतु
अधिकारी आमदाराला सुद्धा जुमानत नाही असं एक चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. बातमी जगतच्या माध्यमातून मागेल अनेक वेळा या ठिकाणी आपण बघू शकता की बातमी जगतच्या माध्यमातून अनेक वेळा या पुलाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. हा मृत्यूचा सापळा या ठिकाणी झालेला आहे. या निमित्तानं असं म्हणा वाटतं की बाबा सार्वजनिक बांधकाम विभागाला नरबळी हवेत का? म्हणजे देवमाळी आणि सुबनपुरातले काही 10-20 नरबळी या ठिकाणी दिल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का असा आमचा संतप्त सवाल आहे. आणि प्रशासनाला आम्हाला कळतं आता पुढे पाऊस आहे, शेतकऱ्यांना जाण्या येण्याचं या ठिकाणी माध्यम नाही, परंतु प्रशासनाला काही तांत्रिक अडचणी येत असतील पण तात्पुरत्या स्वरूपात का होईना या ठिकाणी या 15-20 दिवसामध्ये या पुलाचं काम करावं, जेणेकरून पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची दयनीय अवस्था होणार नाही. आणि येणाऱ्या काळात मोठा निधी उभा करून हा पूल येणाऱ्या 25-30 नाही पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करून हा पूल उंचावर या ठिकाणी उभा करावा आणि या शेतकऱ्यांची समस्या सोडावी अशी या निमित्तानं प्रशासनाला विनंती करतो. आणि त्याचबरोबर या पुलाची समस्या लवकरात लवकर सोडवली गेली नाही तर देवमाळी फाट्यावर या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात जाईल असा इशारा सुद्धा या निमित्तानं देतो. धन्यवाद. झोपलेल्या प्रशासनानं लवकरात लवकर पुलाचं काम मार्गी लावावं, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनाला सर्वस्वी जबाबदार प्रशासनातील बसलेले जे लोक आहेत हे राहतील. आमदार साहेबाचे जे कार्यक्रम होता का नाही मी करले कोणत्या आमदार साहेबांना? सिद्धांत खराबचा, तर त्यानं मी निवेदन दिलं आणि त्यानं मला शब्द दिला होता की 15 दिवसात याचा विचार करू म्हणून, आणि काहीच केलं नाही. त्याची लेखी आमच्याजवळ, त्यानं फक्त पत्र पाठवलं मला तहसीलदारानं की याचा विचार करू म्हणून. पत्र आहे माझं. किती दिवस झाले? 1 वर्ष होत झालं. हो 15 ते हे बोलले ते बरोबर आहे. 15 ते 20 मिनिटं चर्चा केली या पुलाची आमदार साहेबांना, तहसीलदारानं केली. मग निवेदन दिलं की 15 दिवसात तुमचा विचार करू म्हणून, आणि काहीच केलं नाही. काहीच नाही झालं. जनता दरबारात लेखी आहे त्याची. जनता दरबार हे फक्त हे बोलायचं कोण? जे बोल देऊळगावमाळी सुभानपूर रस्त्यावर पुलाची जी दयनीय अवस्था आहे याचे वारंवार निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष घालत नाही. तरी जबाबदार प्रशासन व सध्याचे जे आजी आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांना विनंती की 3 वर्ष आपल्याकडे निवेदन देऊ नये, आपण कोणत्याही प्रकारची या पुलाची दुरुस्ती व देखभालीचं कुठलीही हालचाल केलेली नाही, तरी ती लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला न्याय द्यावा ही विनंती. शेतकरी व विद्यार्थी यांच्या जर एखादा नरबळी गेला तर याला संपूर्ण जबाबदार हे प्रशासन व प्रशासनात बसलेले लोक असतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खऱ्या अर्थानं जनता दरबार हा जनतेसाठी असतो, परंतु जनता दरबारातील कामं नुसती ही तोंडाला पानं पुसण्यासारखी होतात. शब्द दिला जातो आणि शब्द न पाळण्याचं, शेतकऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी फसवण्याचं काम या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. पांडाजी गिरे यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं तहसीलदार असेल, लोकप्रतिनिधी असेल, यांनी त्यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम चालू करू. परंतु 1 वर्ष 1.5 वर्ष होऊन सुद्धा या ठिकाणी जनता दरबारातील काम या ठिकाणी होऊ शकलं नाही. ही एक खेदाची बाब अतिशय निंदनीय आहे. मित्रांनो, शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम खऱ्या अर्थानं जनता दरबारातून होतं, हे या निमित्ताने या ठिकाणी सिद्ध होतं. देऊळगावमाळी खूप सरपंचाच्या नात्याने हे पुलाचं काम अति उत्कृष्ट झालेलं आहे. निकृष्ट झालेलं आहे आणि लवकरात लवकर शासनाने यांची दखल घेण्यात यावी. जाण्या येण्याचा प्रश्न आहे एका गावाचा आणि शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा. लवकरात लवकर यांची शासनाने काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर पुलाचे काम सुरू करावे अशी मी शासनाला नम्र विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. त्यांनी सांगितलं होतं 15 दिवसामध्ये कामा सुरुवात होईल असं सांगितलं होतं. फक्त कागदी घोडे नाचवणं चालू येतं. तहसीलदार साहेब यांचं पत्र आलेलं आहे असं म्हणतात मंडळी हे, आणि त्याच्यावर फक्त लवकरात लवकर काम सुरू एवढाच उल्लेख आहे. मग जनता अनेक लोकांचा दरबारावर सुद्धा रोष निर्माण केलेला आहे. तर सुटत नसते ती पाहू शकता तुम्ही. जर पाणी पडलं तर हे खड्डे आले जात आहे. जर पाऊस
तर ही मंडळी मग कशी जाणार, काय जाणार, अशी बिकट परिस्थिती आहे. मात्र रस्ता नेमका कोणाकडे आणि काय आहे हेच अजून गोंधळाचं कारण 2 लोक होऊन केला होता. BNC वाले एक आणि जिल्हा परिषद वाले एक, दोन्हीही म्हणतात की बा आमच्याकडे रस्ता नाही हे म्हणतात. त्याच्यामुळे थोडस गोंधळाचा विषय आहे. पण 2-3 दिवसानंतर आपण याचा 100% पुन्हा एकदा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. भरपूर मंडळी जमा झालेली आहे आणि एकंदरीत मोठं आंदोलन भविष्यामध्ये होईल असा एक अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. गावकरी सतर्क झाले आहे, चांगल्या कामासाठी एकत्र आलेले आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि देवळमाळी गावकरी ते सोबानपूर आणि देवळमाळी पुलाचा विषय आहे. एकत्रित झालेले त्या गावकरी पुलासाठी आणि शासन प्रशासन असेल किंवा विद्यमान आमदार सिद्धार्थ खरासाहेब असतील यांनी प्रश्न मार्गी लावला पाहिजेत. जनता दरबारात सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, मात्र प्रश्न काही सुटला नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. गावकरी संतप्त झाले आहेत. फोटो तुम्हाला असा घ्यावा लागेल तिकडून, आता किरपट घ्यावा लागेल, किरपट. लोकशाहीचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले की जय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की, रयतेचे राजे राजा अशोक छत्रपती की, लोकमाता राजमाता अहिल्याबाई होळकर की, अण्णाभाऊ साठे की, या सर्व महामानवांच्या साक्षीनं आज हा शांततेच्या मार्गाने हे आंदोलन या ठिकाणी गावकऱ्यांच्या उपस्थितीत, सर्व नवयुवक मित्रांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होतो आहे. या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं आजचा हा या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आभार. आणि राष्ट्रगीत कोणाचं नाव नका घेऊ, सगळं गावाचं नाव नका घेऊ. हे आपला जे रोड आहे आपला सोबानपूरचा, एक मिनिट थांबा म्हणतात. जिल्हा थांबा 2 मिनिटं. बरोबर, 2 मिनिटं. तुम्ही जागेच धरा, तिथं धरा ना. अहो तिथं धरायचं असतं. सर जे सांगा बरं, आता हे गावकरी येत आहे, 50-100 गावकरी थांबले या पुलावर, आंदोलन चालू आहे. तुम्ही माईकवर धरा. हो हो, तो याच्याकडून प्रधानमंत्रीवाल्याकडून तो पूल प्रस्तावित केलेला आहे. बर, तो पूल जो देवगाव माडी जवळचा जो खराब झालेला आहे ना, हो, तो जो पूल आहे तो प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून तो प्रस्तावित केलेला आहे. तो मंजूर झाला का सर? तो मंजूर नाही झाला पण प्रस्तावित केलेला आहे. तरी आपण त्यांच्याकडून माहिती घेऊन तुम्हाला देतो एकदा. बर, मला काय म्हणायचं, त्यांचा नंबर देऊन ठेवा, वाटल्यास मी 2-3 दिवसांनी येतो या पुलावर. आता जरी समजा तुम्ही मंजूर केला, इकडे 2 मिनिटं, आता जरी तुम्ही मंजूर केला किंवा काम काही पावसाळ्यासाहेब चालू होऊ शकत नाही, तर तुम्ही काय करा, ते पंतप्रधान योजना जे सांगले तुम्ही काय ग्राम सडक योजना, त्या अधिकाऱ्यांना सांगून इथे एक दुरुस्ती करून द्यायला हवा तो तुम्ही या पुलाची. कारण या लोकांच्या शेती येतात, विद्यार्थ्याला शाळेत यावं लागते आणि एका जणाचा जीव गेला होता इथं आणि 2-4 मोटरसायकली वाहून गेल्या होत्या आणि परिस्थिती खराब आहे. तुम्ही येऊन जर एक चक्कर मारली किंवा ते अधिकाऱ्यांना पाहिलेलं आहे. मी आमच्या जेईना पण एक वेळ पाठवतो. आमचे जेई 10 तोंडे आहेत तिकडे, त्यांना पण एकदा पाठवतो. त्यांचा नंबर आहे का 10 तोंडे साहेबाचा? हो आहे, देतो. लगेच सेंड करता का? मग लाईव्ह मध्येच बोल तुम्ही त्याला. हो करतो. करा बरं लगेच. हो, तुमचं BNC कड बी नाही आणि जिल्हा परिषद कड बी नाही. ते पंतप्रधान ग्राम सडक योजना
तिकडे तुमचा पूल येऊ प्रस्ताव पाठवला द्याय ना, ते मंजूर होईल कधी होईल ते नंतरचा भाग आहे, पण ते इथं तात्पुरती व्यवस्था होऊ शकते तुमची सध्या आता. त्याच्यामुळे तुम्ही ते निवेदन देताना ग्राम सडक योजनेकडेच निवेदन द्या तुम्ही ते. तसे क्लिअर झालं ते. पंतप्रधान ग्राम सडक योजना त्याचं नाव आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. हा त्याच्याकडे हे ते त्याच्याकडं तुम्हाला निवेदन द्यावं लागेल ते आता. आता सध्या पर्यायवस्था काय मारतात दुरुस्ती कर. नाही दुरुस्तीचा मेळ लावून आपण त्याचा दुरुस्तीचा 100% मेळ लावू आपण त्याचा. नंबर येऊ दे मला फक्त एकदा. कृपया नंतर प्रयत्न करा. आपके द्वारा अच्छा, मी संपादक राऊत बोलतो. ते काय पूल फसलेला 3 वर्षापासून या शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांची तिथे जाण्याची व्यवस्था नाही. म्हणजे आता पाऊस पडतोय समजा, आता या पूल म्हणजे वाहन जाऊ शकत नाही त्या ठिकाणी. आणि मागच्या 3-4 वर्षात कट करायला फोन हो हो तिथं जिल्हा परिषदला कोण 10 तोंड आहेत का तिथं? थांबा 2 मिनिट तुम्ही आता. 2 मिनिट थांबा, बोलला का 2 मिनिट. ते 10 तोंडे साहेब फोन उचलून आता बिझी होता ना त्याचा फोन. 10 तोंडे साहेब इंजिनियर येतात इकडचे, अगोदर बिझी होता ते. बिझी फोन द्यायचा, आपला फोन उचलणार राहिले ते. अगोदर साहेबाला फोन लावला होता, त्याचा फोन लावला, त्याला फोन लावून त्याला कॉल आपण डायल केलेला नंबर उचलणारच नाही ते. कशाने तू विदर्भ लाईव्ह ते पाहिलं ते आपण डायल केलेला नंबर साहेबाला फोन लावा. आमच्या जवळच मरण कोणी यायचं, कोण जवळच मरणार आहे. आपण डायल केलेला नंबर व्यस्त आहे. तोडकर साहेब प्रयत्न करा. कोणाला मागायला फक्त गावात तुम्ही आता जिल्हा परिषदचे. अहो ते नाही म्हणले ना, माझ्याकडे रस्ता आपण बोललो नाही का, जिल्हा परिषद वाले माझ्याकडे नाही, सार्वजनिकवाले म्हणतात आमच्याकडे ग्राम सडक योजनेकडे रस्ता आहे. मग बोलणं झालं ना त्या साहेबांना सांगितलं ना, नंबर आहे. त्याच्याकडे नाही तो. हा जुनं मिळत नाही तर कोणाकडे अधिकारी सगळे जवळ जवळचे म्हणतो आपण. हे कामाला नाही. कोणतं गाव आहे तो त्याला तुटलेला आहे ना रोड. नाही ना वेळी नाही उचलत नाही ते. नाही ना मग साईगावच्या पुढे थांबा 2 मिनिट. थांबा 2 मिनिट. 10 तोंडे साहेब बोलता ना? हो बोला. सर जी मी उद्धव फंगाळ बोलतो, विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मेकर. हा बोला. लाईव्ह मध्ये फोन चालू आहे तुमचा. हे आपलं जे सुभानपूर आणि देऊळगाव माळे जो रस्ता आहे तो आपल्याकडे का? हो सर. बर, तिथं पूल आहे देऊळगाव माळे जवळ एक. 3-4 वर्षापासून खचलेला आहे पूर्ण. एका जणाचा जीव गेला त्याच्यामध्ये. शेतकऱ्याला आणि विद्यार्थ्याला पाऊस पडला की जाताच येत नाही तिकडं. हे 100 लोकांना आंदोलन केलं इथं गांधीगिरी मार्गानं. हार घातला त्या पुलाला. अधिकारी काही भेटत नाहीत, अधिकारी काही फोन उचलत नाहीत, म्हणून त्यानं त्या पुलालाच हार घालून टाकला. संतप्त झालेले लोक तुमचा फोन ऐकायला लागलेत. ही मंडळी इथं काय मार्ग काढता येईल? आता आपण रस्ता प्रस्तावित केलेला आहे तो हो नवीन याच्यामधून. बर. आणि जेव्हा तो जास्त आपल्याला 26-27 तारखेला जेव्हा पाऊस पडला होता तेव्हा आपण त्यावर मुरुम भराव केला होता. बर. आता मी त्याच्यावर इथून जाऊन आलेलो आहे. मी फोटोज पण आहेत माझे त्याच्याकडे. रस्त्याचा विषय नाही, रस्त्याचा नाही, पुलाचा विषय, पुलाचा. हो ना, पुलाचे पण फोटो आहेत माझ्याकडे. बर. मी त्याच्या वरिष्ठांना कळवलेलं आहे. त्यातून जो तोडगा निघेल त्याचं आपण काम करू. ते आता 10 तोंडे साहेब तुम्ही तुमची प्रोसिजर केली, समजा वरिष्ठांना कळवलं, प्रस्ताव पाठवला, इथपर्यंत ठीक आहे. आता पावसाळा सुरू व्हायला लागला, या लोकांना शेतात जायचं कसं? मग आता कधी तुमचा प्रस्ताव मंजूर होईल, कधी साहेब तुम्हाला होकार देईल, कधी तुम्ही इकडे असाल? या लोकांना करायचं काय? थोडं पेरणी थांबून द्यायची का? मग आपलं काम असतो रे इकडं. नाही. मग मार्ग काढावा लागेल ना आपल्याला काही ना काही. सध्या तर तो काय पक्का बांधकाम होणार आहे का त्याच्यावर? सध्या होणारच नाही ते. पण तुम्ही तातडीनं उद्या परवा 1-2 दिवसात जर इथं थोडस मुरुम गिरुम अशी गिट्टी तुमची दबाई वगैरे टाकून जर केलं तर त्याचा मार्ग निघते ना. साहेब आपण एकदा सोमवारी ते आमच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे. हो ते झालं की 9 तारखेला मी स्वतः वरिष्ठांना घेऊन तिथपर्यंत येतो. 9 तारखेला त्याच्यावर जसा तोडगा निघेल
त्यांनी जसं सांगितलं इन्स्ट्रक्शन दिले त्याप्रमाणे आपण काम करू शकतो. तुम्ही 8 तारखेला मला फोन करा अगोदर, मग गावकऱ्याला बी सांगतो 9 तारखेला ती मंडळी येऊन राहिली. हा नंबर सेव्ह ठेवा तुमच्याजवळ. अच्छा, काय हरकत नाही. ठीक आहे, धन्यवाद. 3 वर्ष आले पण साहेब येऊन गेलेली